तर आता पहिल्या बातमीचा सविस्तर आढावा घेणार आहोत। ही बातमी आहे प्रफुल्ल पटेल यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्याची। प्रफुल्ल पटेल यांच्या निवडणुकीतील पैसे खर्च करण्याच्या वक्तव्यावरून नवा वाद सुरू झालाय। लागतात तेवढे पैसे हे खर्च करावे लागतात असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। निवडणुकीसाठी पैसे लागतातच, पैशांचे पुढे कुणी म्हणत असेल की मी निवडून आलोच तर असं होत नाही असं वक्तव्य केलंय प्रफुल्ल पटेल यांनी। भंडाऱ्यात पक्षाच्या कार्यक्रमात त्यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कुणाकडे होता, त्यांचा म्हणायचा अर्थ नेमका काय होता याची आता राज्यात चर्चा सुरू झालेली आहे आणि विरोधक टीका करतायत। तर प्रफुल्ल पटेलांनी नेमकं काय म्हटलं होतं ते एकदा ऐकूयात। पण पैशाच्यामुळे कोणी समजत असेल की मी निवडूनच आलो असं अजिबात होत नाही। जितके लागतात तेवढे खर्च करावंच लागते आणि ते होणार, पण फक्त पैशाच्या आधारावर कोणी जिंकून येत नाही। लोक पैसे घेतात आणि वोट दुसऱ्यांना ज्यांना जिथे द्यायचे असते तिथे बरोबर देतात। समझने वाले को इशारा काफी है। आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांची प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत शरद पवार गटाचे अमोल मातेले हे सध्या जोडले गेलेले आहे। अमोल मातेलेजी, जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। कसं पाहतायत प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्याकडे? मग पैसे देण्याने निवडणुका होत नाही का? पैसे दिल्याशिवाय मतच देणार नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय। ये पहा, भारताच्या लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात, पण निवडणूक जिंकण्यासाठी जनतेची सेवा करून आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं। त्या ठिकाणी कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर मतदार त्या स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी संधी देण्याचे काम करतात। परंतु हल्ली फॅड आलेलं आहे आणि त्यामुळे प्रफुल्ल पटेल साहेबांनी हा रंग बदलला असेल, पक्ष बदलले असतील। त्याच्यामुळे ज्या ठिकाणी पैसे वाटपाचा कार्यक्रम होतो किंवा पैसे वाटल्यानंतर निवडून येतात असं त्यांना पटलं असेल, म्हणून त्या ठिकाणी ते गेले असावे। कारण की आपण जर पाहिलं असेल, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये थेट लोकांना कशा प्रकारे पैसे दिले गेले आणि कशा पद्धतीने निवडणुका जिंकल्या। आता काल परवा बिहारची निवडणूक झाली, त्या ठिकाणी निवडणुकीपूर्वी जवळजवळ 25 कल्याणकारी योजना त्या ठिकाणी बिहारच्या जनतेसाठी वापरण्याचं काम केलं आणि त्या बिहारच्या जनतेच्या हितासाठी ज्या योजना केलेल्या आहेत, पण त्या योजना करत असताना त्या राज्याची तिजोरी देखील तपासून घेतली पाहिजे। पण त्या ठिकाणी तिजोरी इतका मोठा ताण आहे, आर्थिकदृष्ट्या हे राज्य सक्षम नसताना देखील ह्या केवळ निवडणुकीच्या तोंडावर ह्या घोषणा केलेल्या आहेत आणि म्हणून एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ 40% लोकसंख्येला त्या ठिकाणी अशी रेवडी संस्कृतीने पैसे वाटण्याचं काम केलेलं आहे। त्याचबरोबर तरुणांना रोजगार दिला पाहिजे, उद्योगधंदे आणले पाहिजे, व्यापार वाढला पाहिजे, त्या व्यापारामधून लोकांना रोजगार निर्माण झाला पाहिजे। पण अशा प्रकारचं काम तिथं केलं गेलेलं नाहीये। त्या डायरेक्ट तरुणांच्या बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी पैसे देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। म्हणून प्रफुल्ल पटेल साहेबांना असं वाटत असेल की ह्या निवडणुका अशा जिंकता येत नाही, ही लोकांची फसवणूक करून ईव्हीएम मशीन मध्ये गोलमाल करून ह्या निवडणुका जिंकल्या जातात, म्हणून त्यांचा त्या ठिकाणी दृढ विश्वास निर्माण झाला असावा। कारण बिहारच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पाहिलं असेल, एकूण लोकसंख्येपैकी जवळ 1.5 कोटी महिलांना प्रत्येकी महिलेच्या अकाउंटला 10,000 रुपये दिलेले आहेत। अशा प्रकारे जर पैसे वाटत असतील आणि निवडणुका जिंकत असतील तर हे लोकशाहीला घातक आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली ही लोकशाही दिलेली आहे। ही लोकशाही जर टिकवायची असेल तर जनतेमध्ये जनतेच्या विकासाची कामं केली गेली पाहिजेत आणि राजकीय पक्षांनी देखील याचा धडा घेतला पाहिजे, तर आपली लोकशाही धोक्यात येऊ शकते। आणि मग उथळ माथ्याने जे पैसे भ्रष्टाचार करायचा, पैसे कमवायचे, पैसे कमवल्यानंतर ते जनतेला निवडणुकीमध्ये वापरण्यासाठी द्यायची किंवा पैसे खर्च करायची, ही जी संस्कृती आलेली आहे त्याला रेवडी संस्कृती म्हणतो आपण, ही फार काळ टिकणार नाही। ही लोकशाहीला प्रचंड प्रमाणात घातक आहे, हे प्रफुल्ल पटेल साहेबांनी समजून घेतलं पाहिजे। अगदी अमोलजी, आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर आता ही टीकाही सुरू झालेली आहे आणि हेच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे। अनेक जण हे प्रश्न उपस्थित करताय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।